आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते आत्मा मॅडम. नमस्ते आत्मा मॅडम. नमस्ते. नमस्ते. आत्मा नमस्ते नमस्ते मॅडम. आत्मा मॅडम. नमस्ते. आत्मा नमस्ते नमस्ते सर्वांना. मॅम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते नमस्ते मॅडम. मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. ओके. आत्मा नमस्ते. बघा, जादुई ऊर्जा कशाची? कृतज्ञतेची. कृतज्ञतेची ही जादुई ऊर्जा आपण अनुभवत आहे. या ब्रह्मांडाच्या साक्षीने आपण कृतज्ञतेची जादू हे सेशन, हे व्रत पूर्ण करत आहे. आणि आजच्या व्रताचा दिवस आहे 15वा. 15वा दिवस अत्यंत भावनिक आणि ऊर्जावान करणारा, आपल्या आयुष्यामधील अनेक प्रश्नांचं आपल्याला उत्तर देणारा. तर मी अनेक सन्माननीय सदस्यांना, युट्यूबवर जे सन्माननीय सदस्य आपला व्हिडिओ बघत आहेत, आपल्या सगळ्यांना अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आणि कृतज्ञतेची जादू, द सिक्रेट जादू आपल्या आयुष्यामध्ये अमूलाग्र बदल घडवून आणणार आहे. नक्कीच आपल्याला असेच व्हिडिओ बघायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, आपण जॉईन करू शकता. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. हाच आनंद वाटायचा आहे आणि हाच आनंद अनुभवायचा आहे. असं जर तुम्हाला सुद्धा करायचं असेल तर नक्कीच ग्रुपला जुडा. नातेसंबंध, नातेसंबंधांबद्दल बोलायचं म्हटलं की आपल्याला अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये येतात. हो, कारण आपला तो हळवा कोपरा असतो. त्या हळव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला अनेक वेळा दुखावलं गेलेलं असते, हो ना. मग आपल्याला हेच सुधारायचे आहेत. कितीही बिघडलेले नातेसंबंध असू दे, त्यामध्ये आपल्याला कृतज्ञतेच्या जादूने अमूलाग्र बदल घडून आणायचा आहे. अशी ही आजचं सेशन, अत्यंत महत्वाचं सेशन, सगळ्यात जास्त ऐकलं जाणार. हो, जसं आता मी म्हटलं आहे की आजचं सेशन खूप हळवं आणि शक्तिशाली आहे. हा विषयच आहे, कारण आहे नातेसंबंधांमधील जादू. आपण प्रत्येक नात्यात जगत असतो. आई वडील, पती पत्नी, मुलं, सहकारी, शेजारी, मैत्रिणी मैत्रिणी, मित्र मैत्रिणी, हो ना. आणि आपण कधी कधी विसरतो की नात्यामधील ऊर्जा आपल्या भावना, आपलं शब्द आणि आपल्या कृतज्ञतेवर अवलंबून असतात. आपण या नात्याला किती बरं कृतज्ञता व्यक्त करतो यावर अवलंबून आहे की हे नातं अधिक अधिक किती सुंदर चालणार आहे. जर आपण गृहीतच धरत राहिलो तर नाते खूप छान होणार का? सांगा सगळ्यांनी. नाही. आणि आपल्याला सुद्धा कधी कोणी गृहीत धरतं हे सुद्धा अनेक वेळा आपल्याला आवडत नसतं. कोणाकोणाला आवडतं की मला कोणी गृहीत धरलं तरी चालते? नाही आवडत की नाही आपल्याला? नाही आवडत. मला विशेष महत्व दिलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं. माणसाच्या दोन गरजा आहेत, काय माहितीये का? समजून घेण्याची गरज आणि मूल्य आहे, मला किंमत आहे ही भावना. या दोन गोष्टी आपल्यासाठी खरंच गरजेच्या आहेत की नाही? कोणीतरी मला समजून घ्यावं असं आपल्याला नेहमी वाटत असते. मला कोणी समजूनच घेतलं नाही, मला कोणी काही समजून बिमजून नाही घेतलं तरी चालते, माझा मी राहू शकते, असं होते का? नाही होत. आणि मला माझी किंमत आहे, म्हणजे मी हवासा आहे, माझी गरज आहे, असं असणं खूप गरजेचं आहे. ही गरज आहे, माझी गरज आहे, ही भावना आपल्याला पुन्हा नव्याने जगायचं प्रोत्साहन देते की हो, माझ्याशिवाय एखादी गोष्ट होऊ शकत नाही, किंवा माझी गरज आहे यांना. जेव्हा आपल्या मुलांना आपली गरज आहे असं वाटतं तेव्हा आपल्याला पुन्हा जगावं असं वाटतं. ओके, त्यांच्यासाठी आपण नेहमी म्हणत असतो ना की माझं जगणंच काय, त्यांच्यासाठी जगणं आहे आमचं, असं म्हणत असतो ना आपण. एवढंच नव्हे तर जोडीदाराला माझी गरज आहे, मी हवा हवासा, मी हवी हवीशी आहे असं असतं ना, तेव्हा अधिक प्रेम वाढतं. आणि
कुठेतरी काय म्हणूया उपहास झाला किंवा भावना दुखावल्या गेल्या, आपली गरज कमी आहे की माझी गरज, मी असलो काय किंवा नसलो काय, असली काय किंवा नसली काय, काही फरक पडत नाही, असं जेव्हा समजतं ना, तेव्हा ना ज्या भावना दुखावल्या जातात ना, ते नातं दुखावल्या जातं आणि ते पिछेहाट सुरू होते. आहे की नाही? नक्कीच. जेव्हा आपण कुणाला प्रेम, आदर, कृतज्ञता दाखवतो, तेव्हा आपल्या एनर्जीज, मेंदूमधील जे स्त्राव असतात ते खूप सुंदर छान व्हायला लागतात आणि आपलं नातं आपोआप खुलायला लागतं. जादूचं सेशन कोण करत आहे? आपण. बिघडलेले केवढेही नाते असू दे, ते दुरुस्त करण्याची किंवा ते सुधरवण्याची, तेच ती कॅपॅसिटी किंवा आता तो कॉन्ट्रॅक्ट कोणाचा? असंच म्हणतात माझ्याशी बोलताना, मॅडम आपण काय ठेका घेतला काय सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालवण्याच्या? अरे सेशनच आपण करत आहे ना, आपलाच तो कॉन्ट्रॅक्ट आहे. बरोबर? याच ते प्रत्येक नातं जे बिघडलेलं आहे ते दुरुस्त करण्याची गरज कोणाची आहे? जो रेकी शिकतो आहे, जो कृतज्ञतेचं व्रत करतोय, जे बिचारे करतच नाहीये, त्यांना थोडी माहिती आहे की कशा प्रकारे या नात्यामध्ये पुन्हा जीव आणायचा आहे. जसं झाड असतं एखादं, ते सुकलं आहे, सुकलं आहे, आपण 8-10 दिवस गावाला गेलो, एखादं झाड सुकून जातं. हो ना, मग आपण घरी आल्यानंतर काय करतो? त्याला ठिबीक, 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 ठिबीक पाणी देतो. बरोबर? त्याला पाणी दिल्यानंतर हळूहळू, हळूहळू, हळूहळू दुसऱ्या दिवशी पुन्हा ते ताजंतवानं होतं. नात्यांचं सुद्धा असंच असतं. नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला किंवा आपण दुर्लक्ष झालं किंवा अनेक सगळ्या गोष्टींमुळे अनेक वेळा अनेक नकारात्मक ऊर्जा आणि अनेक वेळा बाहेरच्या एनर्जीज, सायकिक अटॅक आणि एवढंच नव्हे, तर कधी 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 कान असतात ना, हा, या कानामध्ये नको त्या गोष्टी भरत गेल्यामुळे सुद्धा नाते दुरावतात. हो ना. येस, ते कोणाकडूनही होऊ शकतात बघा. प्रत्येकाच्या ऍक्शन एका सेकंदात माझ्या लक्षात येतात. ते कोणाकडूनही होऊ शकते, कधी स्वतःकडून, कधी आपल्याबद्दल दुसऱ्याकडून होऊ शकते किंवा आपल्या कानामध्ये भरलेलं असू शकते, समोरच्याच्या कानामध्ये भरलेलं असू शकते, ते कोणीही करू शकते. म्हणून असं म्हटलं जातं की नात्यांबद्दल बोलत असताना नेहमी डोळ्यांवर आणि कानावर, दोन्ही गोष्टीवर, कान आणि डोळे दोघंही उघडे ठेवून निर्णय घ्यावा. जेव्हा आपण एकाच गोष्टींनी बघून किंवा ऐकूनच विषय करत असतो, तेव्हा नाते दुरावले जातात आणि मग पुन्हा जर त्या नात्यामध्ये तो जीव आणायचा असेल, तर त्या प्रकारे आपण झाडाला पाणी दिलं आहे. झाडाला पाणी दिलं ना, तसं आपल्याला नात्याचं पाणी, नात्याचा जीव काय आहे? तर प्रेम आहे, आदर आहे, कृतज्ञता आहे. आणि ती कोण करणार आहे? तर जे नातं बिघडलेलं आहे, जो व्यक्ती सेशन करत आहे, तो करणार. समोरच्याकडून अपेक्षा नाही. तुमच्या आयुष्यामधील नातेसंबंध जेवढे सुंदर, प्रगल्भ, छान आहेत ना, तेवढे तुम्ही श्रीमंत आहात. असं आहे. तेवढे तुम्ही सुंदर आहात. आणि आध्यात्मिक पातळीवर जर आपण विचार केला ना, तर प्रत्येक नातं हे ऊर्जेचं नाजूक जाळं असतं, ऊर्जामय असतं. जेव्हा आपण एखाद्याकडे प्रेमाने बघतो, आदराने बोलतो, त्या व्यक्तीबद्दल सेवा देतो, आहे ना, तर तेव्हा आपण दोष, तक्रार, राग या भावनांपासून मुक्त असतो. बरोबर? बरोबर. आदर आहे तर तिरस्कार नाही, प्रेम आहे, द्वेष नाही. असंच आहे. आपण त्या अनेक नकारात्मक गोष्टींपासून दूर असतो. कृतज्ञता आहे, मग हेवा नाही किंवा कृतज्ञ म्हणजे तुम्ही काय केलं आमच्यासाठी? काय केलं तुम्ही आमच्यासाठी? असं म्हणणारे मुलं, असे म्हणणारे छोटे घरामधले अनेक असतात. तुम्ही काय केलं? यामुळे अनेक नाते खराब झालेले आहेत. बरोबर ना? मात्र तुम्ही काय केलं तुम्ही आमच्यासाठी आतापर्यंत? किंवा तुम्ही आमच्यासाठी काय डिपॉझिट ठेवलं? तुम्ही आमच्यासाठी काय, अनेक 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 गोष्टी आहेत, याबद्दल आपल्याला बोलायचं नाहीये. असे जेव्हा प्रश्न येतात, त्या प्रत्येक व्यक्तीने विचारायचं स्वतःच्या मनाला. मी येथे आहे, माझं अस्तित्व निर्माण केलेलं आहे ना? ते कोण आहेत? ज्यांना आपण विचारतो आहे. ज्यांना आपण आज विचारतो आहे की काय केलं तुम्ही आमच्यासाठी?
तर पहिले हा विचार करा की तुमच्या आजूबाजूला अनेक लोक आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये हे पण लोक नाही आहेत जे तुमच्या आयुष्यात आहेत. आणि तुम्हाला असं कोणीतरी आहे की तुम्ही विचारू शकत आहात की काय केलं तुम्ही आमच्यासाठी, हे पण खूप महत्वाचं. आणि अधिक महत्वाचं असं की त्यांनी काय नाही केलं याकडे लक्ष आहे, म्हणून आपण त्यांना विचारतोय की काय केलं, काय केलं हे विचारण्या अगोदर आपण विचार करूया की आपण बालपणापासून इथपर्यंत कसं आलो. बघा, तुम्हाला ती कृतज्ञता 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 भरभरून सापडायला लागेल. ज्या अर्थी हे शब्द येतात त्या अर्थी तेथे अधिकार आहे, हक्क आहे, आहे की नाही? म्हणून तर तुम्ही एवढा या शब्दात विचारू शकत आहात. तर लक्षात घ्या, आपण तेथे दोष, तक्रार, राग या भावना टाकत आहे, ज्यामुळे नातं कमकुवत होणार आहे. त्याऐवजी जर आपण काय ऊर्जेसोबत जोडलो आणि प्रार्थना, क्षमा, आभार जर तेथे व्यक्त करायला लागलो ना, तर नात्यांवर उपचार होणार आहे, ट्रीटमेंट होणार आहे नात्यांची, आणि नातं सुदृढ होणार आहे. मग तुम्हाला समजेल, तुम्ही एक वेळ कृतज्ञतेच्या भावात आलात की काय मिळालं मला या नात्यामधून. शोधायला लागूया बरं आज आपण की आपल्याला या नात्यामधून काय मिळालं. हो, आजचा सेशन खूप वेगळा आहे, खूप वेगळा आहे. आजच्या सेशनमध्ये आपण विचार करणार आहे ना, तर असं आहे की आजचं सेशन तुम्हाला मला काय सांगतं माहितीये का? आपल्याला आपलं नातं हील करायचं आहे. आम्ही हिलरच्या भाषेमधून जर म्हणायचं आहे की आपल्याला आपलं नातं हील करायचं आहे, आणि ते हील करायचं आहे, नात्याची हिलिंग करायची आहे कृतज्ञतेनी आणि आभाराने. तक्रार बंद, आभार सुरू. कधी विश्वासघात झाला असेल, कधी वादविवाद झाला असेल, कधी हक्क नाकारला गेला असेल, कधी तुम्हाला हवं ते पळवल्या गेलं असेल, बरोबर? अनेक सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही अनेक जण म्हणणार तुम्हाला नाही माहिती मॅडम काय काय झालं आमच्यासोबत. मला अनेक जण म्हणतात तुम्ही नाही समजू शकणार मॅडम आमच्यासोबत काय काय झालं, आहे ना? तुम्ही नाही समजू शकत. बघा, समजूनही काय करणार? तुम्हाला जर नातं सुधरवायचं असेल तर ऍक्शन कोणाला घ्यायची आहे ना? बघा, पहिले स्वतःला प्रश्न विचारा, नात्याची गरज आहे की रागाची गरज आहे? आणि नातेसंबंधांमध्ये सुधार झाला तर फायदा काय? मग काय फायदा आपला सुधार करून? असे जर लोक आपल्या आयुष्यात आहेत तर काय फायदा? हे खरंच खूप महत्वाचं आहे. परंतु जोपर्यंत आपल्या मनामधून ती समोरची लोक उतरलेले आहेत, मला ना त्यांचा आवाजही ऐकावासा वाटत नाही. आहे का तुमच्या आयुष्यात असं कोणी? मला त्यांचा आवाजही ऐकावासा वाटत नाही. मला ना त्यांच्याकडे बघावंसं सुद्धा वाटत नाही. मला ना, ऐका, मला ना त्या व्यक्तीचा विषयही काढला की माझी ना पायातली आग आहे ना मस्तकात जाते. अनेक सगळे शब्द अनेक लोक बोलतात, हो ना? बोलतात ना. याचं कारण काय आहे तुम्हाला माहितीये? याचं कारण असं आहे की त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनामध्ये राग, द्वेष, अनेक गोष्टी आहेत, आणि म्हणून असं होत आहे. नक्कीच तुम्ही दुखावला गेलेला आहात, तुमच्यावर अन्याय झालेला असू शकतो, तुम्ही दुखावलेले असू शकता, तुम्हाला त्रास झालेला असेल, तुमचं काहीतरी हिरावला गेलं असेल, तुमचं मन दुखावलं गेलं असेल, अनेक गोष्टी झाल्या असतील, मान्य आहे. मान्य आहे, तुमच्यासोबत अनेक वाईट गोष्टी झाल्या, परंतु तरीही कृतज्ञता का वापरावी? का मॅडम आपण त्यांच्याबद्दल विचार करावा कृतज्ञतेने? मला नाही वाटत असं. तुमचं म्हणणं 100% बरोबर आहे. पण जेव्हा त्या व्यक्तींचा विषय निघतो कळतपणे न कळतपणे, आणि जेव्हा त्या जेव्हा त्या व्यक्तींचा आवाज ऐकायला येतो, नाव ऐकलं जातं, विषय निघतो किंवा अधिक काही गोष्टी, तेव्हा काय होते तर क्षणार्धामध्ये आपले व्हायब्रेशन चेंज होतात. आणि ते चेंज होणारे व्हायब्रेशन कोणावर परिणाम करतात?
यस, तो राग कोणाकडे आहे? तुमच्या आतमध्ये आहे. तो खदखदणारा राग, खदखदणारा द्वेष, खदखदणाऱ्या अनेक साऱ्या गोष्टी कुठं आहेत? माझ्या आतमध्ये आहेत. आणि माझ्या आतमध्ये जे आहे, मी जे पेरेल तेच उगवेल. म्हणजे मी जो क्षणाक्षणाला त्यांच्याबद्दल राग व्यक्त करते, तो व्यक्त होणारा राग काय करून राहिला, तर माझं सोलर चक्र बिघडवून राहिला. माझ्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊन राहिला. तो द्वेषाच्या भावना माझं सोलर, माझं मणिपूर चक्र बिलकुलच बिघडवून राहिला. आणि मणिपूर चक्र बिघडल्यामुळे जेवढे आजार होतात ना, तेवढे कशानेच नाही होत. म्हणून मी एक स्पेशल सेशन घेतलेला आहे, माफ करा, माफी मागा. का, कसं करायचं, का करायचं आणि कसं करायचं, हे घेतलेलं आहे बघा तुम्ही वाटल्यास. बिघाड कोणामध्ये झाला? आपल्यामध्ये. समोरच्याला काय, ती व्यक्ती जिथे आहे तिथे आहे, ती वागून गेली आहे जे वागायचं ते. आपण कृतज्ञतेचा व्रत केलेलं आहे, हे कोणासाठी? स्वतःसाठी. समोरच्या व्यक्तीमध्ये किती बदल होणार यासाठी नंतर. मी अगोदर स्वतःला कृतज्ञतेसोबत जोडत आहे. याचं कारण काय, तर मला माझं सोलर चक्र जे बिघडलेलं आहे, आतमध्ये खदखद होत आहे, अचानक होत असणारी घबराहट, अचानक होत असलेले अनेक आजार, माझं बिघडलेलं पोट, नेहमी होणारी ऍसिडिटी आणि पोटाचे सगळे विकार, आणि पोट बिघडल्यामुळे माझे वाढत असलेले कोलेस्ट्रॉल, ती शुगर, ते अनेक अनेक गोष्टी ज्या मी गरज नसताना माझ्या मागे लावून बसलेली आहे, त्यापासून मला मुक्तता हवी आहे. म्हणून मला ते नातेसंबंधांबद्दल दुरुस्ती करायची आहे. मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही जा त्या व्यक्तींची माफी मागा, मला माफ करा, आम्ही खूप वाईट वागलो, असं नाही म्हणत आहे. पाय धरा असं पण नाही म्हणत आहे. ते द्वेष देतात आणि आपण चाललोच त्यांच्या दारी असं पण नाही म्हणत आहे. पण मी असं म्हणत आहे की तो राग, तो द्वेष, त्या सगळ्या गोष्टी आहे ना, आपल्या आतमधल्या आपण काढून टाकून देऊया. आपण कृतज्ञतेची, आदराची आणि प्रेमाची पेरणी करूया. आपण मनातल्या मनामध्ये सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अशी एकही व्यक्ती ठेवू नये की त्यांच्याबद्दल आपल्या अंतर्मनामध्ये तिरस्कार आहे. हॅपी बर्थडे म्हणून त्यांच्या वाढदिवसाचं पोस्टर पाहिल्यानंतर मला असं वाटत नाहीये की त्यांना हॅपी बर्थडे विश करू दे, मला नाही करायचं असं. जेव्हा आपल्याला वाटते तेव्हा क्षणार्धामध्ये आपल्या हार्ट चक्राची एनर्जी स्टक होते. बरोबर? आणि ठीक आहे, जे आहे ते आहे. जसे वागले तसे वागले, मी देते ना हॅपी बर्थडे टाकून, काय फरक पडून राहिला. तेव्हा काय होणार आहे, तेव्हा आपण आपलं हार्ट ओपन करणार आहे. आज, कारण आज अशासाठी सांगितलं की आज 1 जून, आणि ज्यांच्या वाढदिवसाच्या तारखाच नाही आहेत त्यांच्या सगळ्यांचा आज वाढदिवस आहे. आपण टॅरो रीडर्स, आपल्याला तारखांची गरज नसते, आणि म्हणून आपल्याला त्या गोष्टीची खरोखर तेवढी गरज नसते. पण तरी आज ज्यांचा वाढदिवस आहे, कोणाकोणाचा ज्यांच्या वाढदिवसाच्या तारखाच नाहीये, त्यांचा आज बर्थडे आहे. म्हणून तुम्हाला सांगते, जर का असं कोणी असेल आलं समोर डोळ्यासमोर, तर टाकूया ना, काय फरक पडून राहिला. हो की नाही? कृतज्ञता आपल्याकडून सुरू करूया, कारण मला माझं आरोग्य दुरुस्त करायचं आहे. म्हणून सुरुवातीला म्हटलं की तो कॉन्ट्रॅक्ट कोणाचा? स्वतःवर प्रेम करायचा, माझा. दुसऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणं, हे म्हणजे काय, तर हे पहिलं आहे सेल्फ लव्ह. जी व्यक्ती स्वतःवर प्रेम करते, ती व्यक्ती इतरांप्रती कृतज्ञ होऊ शकते. आणि तुम्हाला जर इतरांप्रती कृतज्ञ व्हायचं आहे, याचं आउटपुट पुन्हा निघेल स्वतःवरच्या प्रेमाबद्दल. ठीक आहे, नका करू लोकांना, नका हो कृतज्ञ, सोडून द्या सगळं, राहा त्या रागाच्या भावनेमध्ये. होऊ द्या तुमचं सोलर खराब, होऊ द्या ती शुगर, होऊ द्या सगळं, आम्हाला काय करावं लागते, आम्ही कुठे काय सांगून राहिलो. रोज गाराणे लावा. आणि ज्याला असं वाटत असेल की मी इतरांना गाराणं लावायचंच नाहीये, मी स्वतःवर प्रेम करत आहे आणि म्हणून मला कृतज्ञतेच्या भावात यायचंय, तर त्यांनी नक्कीच जे जे बिघडलेले नातेसंबंध आहेत, त्या नात्यामध्ये तेथे कृतज्ञता बाळगण्यासारखं काय काय आहे, हा विचार करा. आहे का असं एखादं नातं की ज्यांना दुरुस्त करायचं आहे? कोणी शेअर करू शकते का? तर नक्कीच सांगा की मला हे नातं दुरुस्त करायचं आहे.
खरं सांगू, एकाची हिंमत नाहीये लाईव्ह हात वर करायला, हो की नाही? मात्र नातेच अनेक असे नाते आहेत जे दुरुस्त करायचे आहेत किंवा सुधरवायचे आहेत, असे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. अच्छा, मी विचारत नाही लाईव्ह, पण मला विचारायचं की मॅडम, या नात्यामध्ये सुधार व्हावा किंवा हे बिघडलेलं नातं दुरुस्त व्हावं असं वाटते. मी विचारत नाही, फक्त हात वर करा. असं नातं माझ्या आयुष्यात आहे की नाही? येस, आहेत. आता विश्वास ठेवा, मी तुम्हाला विचारत नाही. ओके, मी उदाहरणार्थ घेते. ओके, उदाहरणार्थ अचानक उदाहरण चालेल की नाही? हा, मी जसं म्हटलं की काय केलं तुम्ही माझ्यासाठी, असं आई वडिलांना मुलं जेव्हा अनेक वेळा विचारतात, तेव्हा आपण ऍज अ ग्रँड मास्टर नेहमी सांगत असतो, जन्म दिला आहे. कारण पाळीव प्राणी आहेत, आहे ना, त्यांचे आपले पाळीव प्राणी आहे, कुत्रा आहे, मांजर किंवा अनेक आहेत. त्यांनी ते फक्त जन्म देतात आणि मुलांना सोडून देतात. आपल्यापैकी असं कोणी नाही आहे की त्यांनी आपल्याला जन्म दिला आणि सोडून दिलं. नाही ना, आपल्याला आपलं संगोपन झालेलं आहे. तर त्या बालपणाच्या सगळ्या सेवेसाठी मनापासून आभार माना. आहे आभार मानण्यासारखं भरपूर आहे, खूप काही सापडणार आहे. तुम्हाला माहितीये, या जगात असे सुद्धा अनेक अनेक मुलं मुली अनेक आहेत, रोज उकिरड्यावर सापडतात. आपल्यापैकी कोणी आहे अनाथ आहे असं आहे कोणी? असेल तर नक्की हात वर करा. नाही ना? मग मग किती आभार मानसाल की मला अनाथ म्हणून सोडलं नाही, याकरिता मनापासून आभार माना. आभार मानण्यासाठी भरपूर हजारो गोष्टी सापडणार आहेत. लहानपणी मिळालेले ते खेळणे, लहानपणी मिळालेल्या त्या सगळ्या सुखसुविधा, अनेक साऱ्या गोष्टी आभार मानण्यासाठी आहेत. त्याकडे लक्ष द्या. कुठलंही नातं असू दे, आई वडिलांसह असू दे, जोडीदारासोबतचं असू दे, आज जरी काही एखाद्या गोष्टीसाठी बिनसलं आहे किंवा वादविवाद निर्माण झालेले आहेत, परंतु ते नातं जर दुरुस्त करायचं आहे आणि हो, ते नातं दुरुस्त करायच्या अगोदर स्वतःच्या वरचा मानसिक ताण तणाव जर दूर करायचा आहे, तर त्या नात्यामध्ये या अगोदर काय काय चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत हे बघा, याकडे लक्ष द्या. का लक्ष द्या? आज जरी नातं खराब आहे ना, तरीही पूर्वी आपलं नातं सुंदर होतं, त्याकरिता त्या व्यक्तीचे मनापासून धन्यवाद माना. आणि हे धन्यवाद मानणं त्यांच्यापर्यंत जाऊन नव्हे, तर मनातल्या मनामध्ये पेन वही वही पेन घेऊन आहे, नोट्स काढून आहे, काढा बरं त्या व्यक्तीबद्दलच्या नोट्स. कधी प्रेम केलं असेल, कधी कधी तब्येत खराब असेल तर तेथे थोडी सेवा दिली असेल, बरोबर? मुलं आहेत आपल्याला, याकरिता धन्यवाद माना. अनेक अनेक सगळ्या गोष्टी मी नोट्सचा थोडासा हे घेते, कारण विशेष दिलेला आहे. हा, पुन्हा एक महत्वाची गोष्ट, त्यांच्यामधले आपल्याला तेव्हा दोषच दोष दिसतात जे नातं बिघडलेलं आहे. परंतु जर या नात्यामध्ये आपल्याला आपल्याला कृतज्ञता शोधायची असेल, तर आपल्याला हजारो गोष्टी सुद्धा सापडू शकतात. गौतम बुद्धांनी सांगितलं होतं, काय, मनात राग बाळगणं म्हणजे काय, तर दुसऱ्याच्या अंगावर फेकण्यासाठी आपल्या हातामध्ये कोळशाचा जळता निखारा घट्ट धरून ठेवणे आणि पोळता तुम्हीच. किती सुंदर सांगितलं आहे बुद्धांनी, आहे ना? गौतम बुद्धांनी सांगितलं आहे की मनामध्ये राग बाळगणं म्हणजे काय, तर दुसऱ्याच्या अंगावर मला जळता निखारा फेकायचा आहे, कारण त्याला चटका लागला पाहिजे. आणि तो चटका लागण्यासाठी अगोदर हात कोणाचा जळणार आहे? तुमचा. मी ते काम करतच नाही. हा, तुमच्या मनात राग असेल तर तो तुमचा, बरोबर? नक्कीच. किती दुसऱ्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये वाईट भावना आपलंच आयुष्य जाळून टाकतात. मात्र या भावनांमधून आपण जर कृतज्ञता व्यक्त करायला लागलो ना, तर ह्या नकारात्मक भावना समजून संपून जातात. बघा, समजा त्या व्यक्तीला आपण शिव्या देत आहे मनातल्या मनात, अगोदर त्या शिव्या त्यांच्यापर्यंत पोहोचायच्या अगोदर आपल्या आतमध्ये येतात, आपल्या तोंडामध्ये, आपल्या जिभेवर, आपल्या मनामध्ये येतात.
असं काही आहे का की बाहेरच्या बाहेर शिवी दिल्या गेली किंवा तो राग किंवा तो द्वेष तो बाहेरच्या बाहेर दिला गेला, असं होतं का कधी? होऊच शकत नाही. होऊच शकत नाही. बरोबर ना? तो राग कुठे येणार अगोदर? आतमध्ये येणार. म्हणजे अगोदर ते ज्या भावना आपण देत आहे, त्या भावना घाण कोणाला करत आहेत? कोणाची एनर्जी खराब करत आहेत अगोदर? हात लावा, बोट दाखवा. जो करतो त्याची. मी काय करत नाही. मी तुम्हाला जर कृतज्ञतेचं सेशन शिकवत आहे, तर मात्र नक्कीच मला स्वतःला त्यापासून दूर ठेवावं लागेल. हो ना? जर काय माझ्या मनामध्ये गमतीचा भाग सोडूया, हे सगळं माझ्यासाठी सुद्धा लागू आहे. जे तुम्हाला सांगते आहे, ते सगळं माझ्यासाठी, आपल्या सगळ्यांसाठी सेशन आहेत. जेव्हा जेव्हा जादूचं सेशन असू दे किंवा कुठलंही नवीन सेशन असू दे, ते सेशन जेव्हा मी घेत असते ना, तेव्हा मी पुन्हा नव्याने स्वतःचं निरीक्षण करत असते, की या सगळ्या गोष्टी मी माझ्यामध्ये सुद्धा क्रिएट करते का? मी या सगळ्या गोष्टी मी स्वतःला यापासून वाचवते का? दोन्ही बाजूनी मी विचार करत असते. मी जर तुम्हाला कृतज्ञता सांगत आहे, तर माझं स्वतः कृतज्ञतेच्या भावामध्ये असणं खूप गरजेचं आहे. महात्मा गांधींनी सांगितलं होतं अगोदरच, गुळाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. आहे ना, अगोदर मी ते अंगीकारावं आणि नंतर दुसऱ्याला सांगावं. अगोदर गांधीजींनी गूळ खाणं बंद केला, नंतर समोरच्याला मार्गदर्शन केलं, की तुम्ही आता गूळ खाणं कमी करा. सेम. मी जर कृतज्ञतेच्या भावात नाही आहे, तर मी तुम्हाला सांगूच शकत नाही. आणि मी तुम्हाला या विश्वासाने सांगते, की मी ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडले. मी कृतज्ञतेच्या व्रताचं पालन केलं आणि मी माझ्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला. आज तुमचं सगळ्यांचं जे प्रेम मिळतं ना, हे सगळं प्रेम आहे ना, हे ऊर्जेनी दिलेलं आहे. आणि याचं सगळ्यात मोठं जे सत्य आहे, ते सत्य असं आहे, की मी कृतज्ञता अंगीकारली आणि माफ करा, माफी मागा, माफ करा, क्षमा याचना आणि क्षमादान म्हणजेच कृतज्ञता. आणि याचाच अर्थ काय? तुम्ही भरभरून प्रेम करता, कारण कारण मी स्वतःवर प्रेम करायला लागले आहे. जर मी स्वतःवर प्रेम करत नाही, तर मी ध्यान करत नाही, मी व्यायाम करत नाही, मी कृतज्ञ राहत नाही आणि मग सगळा राग 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 आणि आजाराचं माहेरघर. आणि जर तुम्हाला आजारमुक्त राहायचं आहे, तर कृतज्ञता, 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 थोडंसं ध्यान, कृतज्ञता, ध्यान, माफ करा, आजारमुक्त तुम्ही. कारण ही कृतज्ञता आपल्याला नातेसंबंधांबद्दल जेव्हा आपण व्यक्त करायला लागतो, तेव्हा काय होणार? तर आपला मेंदू शांत, प्रसन्न, आनंदाचे स्त्राव निर्माण करणार. द्वेष, चिंता, राग, मत्सर यामधून आपण हळूहळू बाहेर निघणार. ज्या नकारात्मक ऊर्जा आपलं शरीर आतून पोखरून घेत होत्या, त्या कट होऊन त्या सकारात्मक ऊर्जा आपलं शरीर, मन प्रज्वलित ठेवणार, छान ऊर्जावान ठेवणार. आपल्या आतमध्ये चैतन्य निर्माण होणार. आणि हे निर्माण होणारं चैतन्य आपल्या आयुष्यामध्ये दिवसेंदिवस जादू घडवून आणणार. आणि ते जे नातं बिघडलेलं आहे, ते नातं सुद्धा तुम्ही पेरत असलेल्या कृतज्ञतेच्या भावाने नक्कीच तीच ऊर्जा समोरच्या पर्यंत जाणार आणि होऊ शकते ते नातं पुन्हा नव्याने छान सुरू होणार. होऊ शकते नाही, तर असे अनेक उदाहरणं आहेत. आपण आता आपल्याच परिवारामध्ये बघतो आहे, की जेथे बेबनाव होता, जेथे नाते खूप वाईट होते, ते नाते एकमेकांना सहकार्य करत आहेत. जे लोक एकमेकांचं तोंड बघायला बघत नव्हते किंवा जे लोक एकमेकांचं नावही ऐकायला तयार नव्हते, सेम मी सांगितलं तसं नाव आलं म्हणजे तिरस्कार यायचा, ते लोक आता एकमेकांसोबत खूप छान, त्यांचं नातं खूप छान झालेलं आहे. किती उदाहरणं सांगावी? अनेक. तर हे सगळं कसं होतं? तर हे सगळं स्वतःची ऊर्जा चेंज झाल्यामुळे होतं. आणि कृतज्ञता त्या नात्यासंबंधी बाळगणे म्हणजे काय? तर त्या नात्यासंबंधित ऊर्जा चेंज करणे.
मला मेसेज मध्ये टाका ना, एखाद्या कुठल्या नात्याबद्दल आपण उदाहरण घेऊया तर. मला मेसेज टाका, म्हणजे मला सेशन घेताना सोपी होईल. तुम्ही सांगा ते नातं घेऊया. टाका पटकन. इथं इथं मेसेज मध्ये, इथं चॅट बॉक्स मध्ये टाका. आपण उदाहरण घेऊया त्या नात्याबद्दल फक्त. मी नाव नाही जाहीर करत. बिनधोक राहा. नावही जाहीर करत नाही आणि उदाहरणही तुमचं देत नाही. टाका टाका, कोणीतरी टाका. चॅट बॉक्स मध्ये टाका. कुठल्या नात्याबद्दल आपण बोलूया, म्हणजे त्याबद्दल काय काय कृतज्ञता असू शकतात आपण बघूया. उदाहरणार्थ घेऊया फक्त. जावेविषयी. ओके. जावा जावा. खरंच आहे. बोला, टाका टाका अधिक अधिक. जोपर्यंत दुसरा मेसेज येते तोपर्यंत आपण पहिल्या विषयावर चर्चा करूया. ओके. पती पत्नी. ओके. बहीण. ओके. दीर आणि वहिनी. बघा. ओके. आजचं सेशन ना कोण बरोबर आहे. ओके. थँक्यू 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 सगळ्यांना. 10 मेसेज आलेले आहेत. नक्कीच आपण प्रयत्न करूया. मी आता कोणता प्रश्न कोणाचा आहे हा प्रश्नच नाहीये, आहे की नाही. मात्र सगळ्यांचे व्हिडिओ सुरू पाहिजे. हा, बरेच व्हिडिओ बंद झाले की माझ्याकडे रेंज कमी आहे, मला कळत नाही. हा, तर मला एवढं विचारायचं आहे, मनापासून पहिलं नातं जे आलं होतं ते होतं जावेविषयी. बघा, जावा जावा म्हणजे देराणा जेठाण्या आमच्याकडे म्हणतात. बरोबर आहे ना? तुमच्याकडे पण असंच म्हणतात ना? हा हा, मला ते थोरली आणि धाकटी यामध्ये कन्फ्युज होते. पण मी मात्र तुम्हाला सांगते, जावा जावा देराणी जेठाणी. जेठाणी म्हणजे मोठी, देराणी म्हणजे लहान. जाऊ आली आहे याचा अर्थ ती लहान आहे. ओके. किती फायदे आहेत या नात्याचे. आपल्याला इथे ना तक्रार नाही करायची आहे नात्याबद्दल. तक्रारी तर आपल्याला हजारो सापडतील, आहे की नाही. पण हे नातं माझ्या आयुष्यात असल्यामुळे काय फरक पडतो. पहिली एक गोष्ट काय, तर महिलांनो, जावा जावा आहेत. बघा आता कसे नाते येऊन राहिले तर. जावा जावा आहेत म्हणून आहे ना, कुठेतरी आपल्या मुलावर आईसारखं प्रेम करणारी एक हक्काची कोणीतरी आहे, याकरिता तिचं धन्यवाद म्हणा. बरोबर. येस. आज मी कुठेतरी बाहेर गेली तर घराची जबाबदारी तिच्यावर टाकू शकते, त्यांच्यावर टाकू शकते. आता ती तो त्यांच्या हे समजून घ्या थोडंसं. याकरिता मनापासून धन्यवाद माना. बरोबर. येस. एक हक्काची अशी व्यक्ती आहे आयुष्यामध्ये, की मी जर आजारी आहे किंवा माझं जर काही, मला जर काही अडचण आहे, तर मी तिला सांगू शकते. जिला बहीण नाही, ती बहिणीसारखं प्रेम करायला किंवा बहिणीसारखा हक्क दाखवायला तिच्या आयुष्यामध्ये जावा जावा आहेत. अ, अनेक वेळा असं होते, की आपण अनेक साऱ्या गोष्टी कोणासोबत शेअर करू शकत नाही, पण जावा जावा एकमेकींसोबत खूप छान अनेक गोष्टी शेअर करू शकतात. मात्र त्या नात्यामध्ये तो कटुता आलेली नाही तर. हो ना? आज सासू-सासरे घरी आहेत. आता मीच सांगते, मला देराणी आहे. मी येथे बिनधोकपणे सेशन घेऊ शकते. कारण ती घरी सासू-सासऱ्यांना सांभाळते आहे किंवा ती त्यांच्या त्यांच्या कडे आहे. बरोबर? नाहीतर मी करू शकली असती? ही सत्यताच आहे. ही सत्यताच आहे ना. त्याकरता मी किती धन्यवाद मानावे. ओके. माझं बाळ घरी गेलं की काकू काकू म्हणून एक काकू त्याला अनुभवायला भेटली आहे. मला एक लहान बहीण अनुभवायला भेटली आहे. याकरिता मनापासून धन्यवाद. हो. त्या प्रत्येक नात्यामध्ये आपण शोधूया ना. मला हक्कानं काहीतरी सांगणारी माझ्या आयुष्यामध्ये आहे, त्याकरिता धन्यवाद. मला हक्कानं काहीतरी मागणारी, किंवा मला जर एखाद्या वेळेस वाटलं तर मी हक्काने एखादी एखादी गोष्ट किंवा एखादा राग आला मला तर तो सांगू शकते, त्याकरिता मनापासून धन्यवाद. अनेक सगळ्या गोष्टी तुम्हाला सापडतील. बघा, तुमच्या जावा-जावांमध्ये तुम्हाला काय सापडलं आहे छान? चला हात वर करा. तुमच्या जावा-जावांमध्ये तुम्हाला काय छान सापडलं आहे ते मला एक शेअर पाहिजे. एक.
एक तुमच्या दोघींमध्ये काय चांगलं आहे, तुम्ही आणि तुमची जाऊ यांच्यामध्ये काय छान आहे? ओके. अक्षता ताई माईक ऑन करतील, त्यांना शेअर करायचंय. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मला सख्खी जाऊ आहे, चुलत जाऊ आहे. हं, पण त्या तिघी पण आहेत तर बहिणीसारख्या राहतात आणि सांभाळून घेतात. गावाला वेळ प्रसंगाला तिघी पण एकामेकीला सांभाळून घेतो आम्ही. बरोबर. आणि घरी सुद्धा एकत्रच असतो. म्हणजे गावी छान. गेल्यावर मुंबईला बरोबर. वेगवेगळे आहेत आम्ही. हम्म. एखादं मुला मोठं बिलांना वगैरे बोला बोला. एखादं मोठं म्हणजे कधी वेळ प्रसंग वगैरे आला तर मदत वगैरे म्हणजे देणं घेणं वगैरे असतं. बघा. म्हणजे खूप सांभाळून घेतात. खूप छान. खूप मुलांना छान. मुलांना वगैरे पण कधी भेदभाव करत नाही. काय नाही, एखादी म्हणजे तिची मम्मी नाही आहे, आपण कसं आपल्या मुलांना दुसऱ्यांच्या मुलांना नाही करावं तसं काय नाही. आपली मुलं तशी तिची मुलं ती एकत्र करून ती सांभाळते जाव तिची जावं सुद्धा. खूप छान. खूप छान. खूप छान. खूप धन्यवाद अक्षता ताई. खूप खूप धन्यवाद. बघा मी या पण नात्यामध्ये त्यांच्या किती. मुलावर तसे असते. हं, मी पण त्यांच्या मुलांवर तशीच असते. खूप माझ्याकडे आले तरी काकी काकी हे बनव का काकी ते बनव चालू असतं ते. खूप माझ्याकडे सुंदर. हक्काने येतात ती लोक. आठ म्हणजे आठ 10 दिवस असतात ते. नक्कीच त्या मुलांना सुद्धा एक आपल्या आईसारखं प्रेम करणारी एक काकू, मोठी आई मिळाली आहे. आहे ना? हे नातं तुमच्या हो. आयुष्यामध्ये आहे त्याबद्दल मनापासून कृतज्ञ असा. आणि वेळ प्रसंगी म्हणजे एखादं कार्य आहे, काही लग्न आहे, समारंभ आहे, एखादा लगेच मृत्यू धावून आहे, येतात. तर तेव्हा सगळ्या सोबत असतात. हो ना? हो, म्हणजे सगळ्या सोबत एकमेकींना असतात. किती मदत होते. हो. म्हणजे मी ती काम करते का मी काम करते असं नाही. जे भेटेल ते काम स्वतः करतात. असं भेदभाव नाही, कुठच्या बाबतीत भेदभाव नाही. कधी लग्न कारणामध्ये एकमेकांना सोबत मिळाली याकरिता हो. मनापासून धन्यवाद माना. हो ना? कधी एखादं कार्य तुम्ही दोघी मिळून सोबत साजरं केलं त्याकरिता धन्यवाद माना. मला असं वाटते आता 10 गोष्टी झाल्या आहेत धन्यवाद मानायच्या. चलेंगे आगे? येस. आता दुसरा मेसेज आहे पती. हो ना? ओके. मिस्टरांबद्दल जर का आपल्याला कृतज्ञता वाटायची आहे, तर आज जरी बनाव असेल किंवा आज एखाद्याचा घटस्फोट जरी झालेला असेल, बघा मी काय म्हणते तर, लेखिकांनी सुद्धा हे उदाहरण आवर्जून दिलेलं आहे. आज जरी घटस्फोट झालेला आहे, पण त्या घटस्फोटाच्या आगीमध्ये आपण जळतो आहे. का वागलात तुम्ही माझ्याशी असं? का मला त्रास दिलात? का, 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 का? माझ्यामध्ये काय कमी होतं? अनेक सगळे प्रश्न मनामध्ये आहेत, येतात. जरी आज घटस्फोट झालेला असेल तरीही, विशेष मी सांगते, किंवा आज नातं बिघडलेलं असेल तरीही, जेव्हा आपण पहिल्यांदा प्रेमात पडलो तो प्रसंग आठवा. आठवा तो प्रसंग आपण प्रेमामध्ये पडलो तो. आणि त्या त्या प्रसंगाला तो आनंद अनुभव करा आणि मनापासून धन्यवाद माना की ते प्रेम तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये आलं, ते प्रेम तुम्ही अनुभवलं, त्याकरिता मनापासून धन्यवाद माना. लग्न टिकवण्यासाठी दोन्ही बाजूनी काही प्रयत्न झाले असतील किंवा ठीक आहे हे नातं टिकावं म्हणून दोघांनी पण जे काही प्रयत्न केले असतील, काही आपल्या बाजूनी काही समोरच्या बाजूनी, त्यासाठी मनापासून धन्यवाद माना. आपले मुलं लहान असतात, आपल्या मुलांच्या संगोपनामध्ये त्यांचा जो हातभार लागला ना, त्याकरिता त्यांचे मनापासून धन्यवाद माना. बघा मी 2 गोष्टी घेतल्या आहेत. लेखिकांनी विशेष उदाहरण दिलं आहे की घटस्फोट झालेला आहे तरीही त्या पतीबद्दल, त्या पत्नीबद्दल आपण कृतज्ञ असावं. त्याचं कारण काय, तर खतखता आगीचा निखारा आपल्या जवळचा आपल्याला विझवायचा आहे. हे यामागचं कारण आहे. आपण आता इथे दोन्ही गोष्टी एकत्र घेत आहे. आपण सोबत नांदत आहे, पण तरीही मनामध्ये खदखद आहे. ओके. आणि जर दुरावा असेल तरीही मनात खदखद आहे. दोन्ही नाते आपण एकत्र घेऊन पुढे जात आहे. ओके. आणि बघा नातं कुठलंही असू दे, कुठलेही पती-पत्नी असू दे, त्यांनी काही क्षण आनंदाचे घालवलेच आहेत. त्या व्यक्तीमुळे आपल्या आयुष्यामध्ये ते जे आनंदाचे क्षण आले, मग पती असो किंवा पत्नी असो, त्याकरिता त्यांचे मनापासून आभार माना. मनातल्या मनात वहीवर लगेच फोन नका लावू हां. हं. नक्कीच तुम्ही फोन लावून सुद्धा आभार व्यक्त करू शकता किंवा लगेच तुम्ही अं, चिट लिहून सुद्धा आभार व्यक्त करू शकता. फक्त सिच्युएशन बघा काय आहे. ओके? हं.
याचा अर्थ असा नाहीये की बाबा मी माझ्या मिस्टरांचे समोरासमोर आभार मानू शकत नाही. नाही, असं काही नाहीये. तुम्ही नक्कीच मानू शकता. ओके. हा. फक्त सिच्युएशन बघा काय आहे. आणि म्हणजे समोरची व्यक्ती खूप कामात आहे आणि आपण म्हणतोय थँक्यू थँक्यू थँक्यू. समोरची व्यक्ती आपल्याला चूप बसवेल ना. हो की नाही? तर तो वेळ सांभाळा आणि नक्कीच बोला. हा. आणि खरोखर कधी दुःख असतं, कधी वेदना असतात आयुष्यामध्ये. त्या दुःख, वेदना आणि त्या भावनांमधून आपण प्रत्येक जण जातो. तेव्हा आपल्या जोडीदाराचा आपल्याला पत्नीसाठी सुद्धा आणि पतीसाठी सुद्धा आपल्याला आधार मिळतो. त्या आधारासाठी मनापासून धन्यवाद म्हणा. अनेक वेळा असं होतं की दुसऱ्यासोबत एखादी गोष्ट नाही सांगता येत, पण आपण आपल्याच हक्काच्या व्यक्तीला त्या त्या गोष्टी सांगत असतो. आपल्याला हक्काचं म्हणून ते मिळाले किंवा त्यांना हक्काचं म्हणून आपण मिळालो, याकरिता खूप खूप धन्यवाद व्यक्त करा. बरोबर? खूप धन्यवाद व्यक्त करा. खूप धन्यवाद व्यक्त करा. त्या अनेक साऱ्या अशा गोष्टी आहेत की आपण त्याबद्दल काय काय कधी गिफ्ट भेटलं असेल त्याकरिता धन्यवाद व्यक्त करा. काय काय अनेक सगळ्या गोष्टी आहेत. आहे ना? हा. तर जोडीदारांबद्दल, पतीबद्दल, पत्नीबद्दल जर धन्यवाद मानायचे म्हटलं तर 10चं सेशन, 20चं सेशन खूप कमी पडेल. हो ना? मी रागवते आणि तुम्ही मला समजून घेता. त्याकरिता मनापासून धन्यवाद. माझी चिडचिड काढायला तुम्हीच आहात. तेव्हा हक्काने मी तुमच्यावरच चिडते आणि तुम्ही मात्र मला समजून घेता, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तो मेनोपॉजचा पिरियड, त्यामध्ये तुम्ही माझी मानसिकता सांभाळली, त्याकरिता खूप खूप धन्यवाद. इव्हन ते महिन्याचे 4 दिवस तेव्हा मी त्रस्त असते, तेव्हा तुम्ही माझी मनस्थिती समजून अनेक जे वागता आणि मला समजून घेता, त्याकरिता मनापासून धन्यवाद. माझ्या आयुष्यामध्ये तुम्ही आहात, त्याकरिता खूप खूप धन्यवाद. कारण अनेक लोक असे आहेत की त्यांच्या आयुष्यामध्ये जोडीदारच नाही आहेत. कोणी शोधत आहेत आणि कोणाचे आहेत ते निघून गेलेले आहेत. पण माझ्या आयुष्यात तुम्ही आहात, त्याकरिता खूप खूप धन्यवाद. किती बोलावं, किती सांगावं कुठल्याही नात्याबद्दल. हो ना? ही ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत आपण जसं जुळतो, जसं आपण या कृतज्ञतेच्या भावामध्ये येतो ना, तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळतात. आज गुरुजींच्या फोटोमध्ये हा येलो कलर येतोय ना, त्यामुळे मी बघत होती सेटिंग करायचं चेंज. मला नाही माहिती आज काय येत आहे तर. त्या रंगाचा इफेक्टच तसा आहे. आहे ना? गुरुजींच्या फोटोमध्ये पण तो येलो कलर येतोय. मला असं वाटलं की कुठेतरी माझंच काहीतरी चुकतेय का. हा. येतो जातो तो. तर असं आहे. आता कुठलं नातं घ्यायचं? तुम्ही ना माझ्याकडून सगळं वधवून घेता सगळेजण. तुम्ही मात्र शेअरिंग करत नाही. हा. आता तुम्ही सांगा, जोडीदाराबद्दल कृतज्ञता वाटावी असं कोण एक शेअर करते तर? हो ना, मी एकटीच कशी बोलणार? हात वर करा. कोण करणार? हात वर करा पटकन. अनुपमा. अनुपमांनी केला. अरे असा करून नाही करायचा ना, मग असा करायचा ना छान. हा. बोला अनुपमा, माईक सुरू करा. घाई करा. माईक सुरू करा ना, घाई करा ना. होते माईक सुरू. एकट्याच बोलून राहिल्या. चला दुसरे शेअरिंग करा. दुसरं कोणी हातवर करा पटकन. चला, कल्पनाताई. कल्पनाताई कापाडी. जोडीदाराबद्दल कृतज्ञता वाटावी असं. हा, अनुपमाचा पण माईक ऑन झाला. आता कल्पनाताईला पण, दोघींना पण संधी देऊ. बोला पटकन अनुपम. हा. काय झालं त्यांच्या माईकला? बोला कल्पना. होत नाहीये तुमचे माईक सुरू? एक मिनिट मी सगळ्यांना अनम्यूट करण्याची परमिशन देते. हं? एक मिनिट. सगळ्यांना अनम्यूट करायची परमिशन देते. हा. चला बोला आता. आता तुमचा माईक सुरू होते डायरेक्ट. करा माईक ऑन कल्पना.
सगळ्यांसमोर प्रेम व्यक्त करायचं. लाजतात आहे. मी त्याशिवाय पुढचं रिलेशन घेतच नाही. असं कसं माझ्याकडून सगळं ऐकून घ्यायचं आणि तुम्ही मात्र मस्त शांत राहायचं. माईक सुरू. अनुपमा चांदूरकर, तुम्ही हात वर केला होता. ते एकट्याच बोलत आहेत. खूप बोलत आहेत. अच्छा, मलाच प्रॉब्लेम आहे का काहीतरी? माझ्याकडे आवाज नाही येता का क्लिअर? ओके, चला. दुसरं कोण शेअर करते? या दोघींना सोडून देऊया. हात वर करा. चला, दुर्गा. दुर्गा, जोडीदाराबद्दल कृतज्ञता वाटावी असं काय आहे? कुठलंही एक वाक्य. माझे मिस्टर माझ्या आयुष्यात आले त्याबद्दल मी खूप आभारी आहे, खूप आभारी आहे. बहुत बढिया. खूप छान. आता सगळेच जण बोलतील, आता कोणालाच संधी नाही. ओके, हा. खूप छान. ओके, सुलभाने माईक सुरू केला. बोला सुलभा. हा. मला मला आज दुपारीच मी मिस्टरांबरोबर बोलत होती की मला आमच्याकडे एक ऍप आहे, त्या ऍपमध्ये असं आलेलं की मिस्टरांबद्दल तुम्ही कृतज्ञता 10 सेंटेन्सेस लिहा म्हणून. तर मी मिस्टरांना बोलले तुमच्याबद्दल मला 10 सेंटेन्सेस लिहायचे आणि तुम्हाला वाचून दाखवायचे आहेत ते. तर मग म्हणजे आज जेवताना सगळे आठवत होते काय काय केलं. जेव्हा मी आजारी होते तेव्हा मला त्यांनी घास भरवलं. ते सगळे मी असे सेंटेन्सेस वाक्य तयार करून ठेवले आहेत. ते आता मला बोला मग. लिहायचे आहेत. त्यांनी बोला ना त्यांनी मग. मला जे जे त्यांना दाखवायचंय, वाचून दाखवायचंय ते काय काय केलं त्याने ते. आणि जेवढं जे जे माझ्या आयुष्यात प्रॉपर्टी जेवढे काय काय स्वतःहून त्यांनी जे सगळं जमा केलंय, आम्ही बनवलंय, त्या सगळ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त त्यांना करायची आहे. माझ्या मुलाबद्दल त्यांनी, मी ऑफिसला असताना त्यांनी सांभाळलं त्याबद्दल असे भरपूर आहेत सेंटेन्सेस. मला पहिलं आठवत नव्हतं, नंतर मला एक एक क्लू मिळाले. ते 10 आता कम्प्लीट झालेले आहेत. फक्त लिहून काढायचे आहेत आणि त्यांना वाचून दाखवायचे आहेत. नक्कीच. नक्कीच. खूप छान. खूप छान. असे हजारो सापडतात आपल्याला जसं आपण शोधायला जातो. ओके. त्या तक्रारींची जागा आहे ना प्रेम, आदर आणि पुन्हा कृतज्ञता घेते. आता मला असं वाटतं सुलभाताई, छोट्या मोठ्या गोष्टीबद्दल असलेली कुरबुर असते सगळ्या पती पत्नीमध्ये. ते काय विशेष आहे? आहे की नाही? तर ती हा. अशी क्षणार्धात निघून जाते की नाही? हो, करावंच लागतं. नक्कीच. या त्याशिवाय कृतज्ञतेच्या विचारांनी आपण त्या नकारात्मक विचारांना कट केलं आहे. हे नाही वाटत का? यस. येस. हो हो. बहुत बढिया. खूप धन्यवाद. थँक्यू. 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 ह्या दोघी जणी लाजल्या होत्या. यांना असं वाटलं की आपण उखाणाच घ्यायला लाव सांगतो की काय. मॅडम एकट्या एकट्या बोलत आल्या. आत्मा नमस्ते मॅडम. आल्या का आता तुम्ही जोशमध्ये? बोला. मी पण माझे मिस्टर माझ्या आयुष्यात आल्याबद्दल मी पण खूप आभार मानते, कृतज्ञतेचे. म्हणजे खूप म्हणजे मला म्हणजे आता कुठलाच काही त्रास नाही मॅडम त्यांच्यापासून. आणि मी खूप खूप म्हणजे त्यांचे आभार मानते. खूप छान. आहे ना? सगळ्याच गोष्टी रेडीमेड मिळतात मला, घरच्या घरी मिळतात. त्याकरता खूप खूप धन्यवाद. मला ग्रँडमास्टर करू दिलं त्याकरता खूप खूप धन्यवाद. हो ना कल्पनाताई? हो 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 मॅडम. खूप छान. खूप छान. कल्पनाताई लाजल्या होत्या पहिले, बस बाकी काहीच नाही. हो ना कल्पनाताई? हो. चला, आता पुढचं रिलेशन घेऊया आपण. सगळ्यांना खूप धन्यवाद. सगळ्यांनी आपले माईक बंद करा. ओके, पुढचं काय? सासू सासू सुना. अरे बाबा, सासू सुनांची काय आता तुम्ही सांगसान? सासूबाई आहेत म्हणूनच तर मग काय ते आपल्या आयुष्यामध्ये आले ना. त्याशिवाय थोडी ना आले असते. त्यांचं पहिलं एक असं बघायला आता ते किती असताय. त्यांचे मनापासून धन्यवाद, खूप धन्यवाद, की त्यांनी काय म्हणूया, त्यांनी लहानचं मोठं केलं आणि त्यांचा सुपुत्र आपल्या ताब्यामध्ये दिला आहे. त्याकरता मनापासून धन्यवाद. हो की नाही? बरोबर आहे मॅडम. हा, खूप धन्यवाद. अगदी मनापासून धन्यवाद. हं? त्या आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा असं असते की आपल्याला ना आपल्याला अमुक म्हटलं हे किंवा आमच्याकडे लक्ष देतात, आम्हाला हे मोकळीक देत नाही, अनेक अनेक गोष्टीची ही एक थोडीशी तक्रार असते. आम्हाला स्वातंत्र्य देत नाहीत. परंतु आपल्या स्वातंत्र्यावर थोडासा बाधा येतो, मान्य आहे.
पण कुठेतरी आपण नसताना आपल्या मुलांकडे अधिक लक्ष देणे, आपल्या मुलांची काळजी घेणारे सुद्धा तेच असतात. ओके, आपण घरी यायच्या अगोदर असते ना, एक सासूच असते. मला तर असं होते की आता माझा मुलगा एकुलता एक आहे, तर मी आताही एखादा सोन्याचा दागिना जरी केला ना, तरीही माझ्या मनामध्ये विचार येतो की हो, उद्या आपल्या सुनबाईची व्यवस्था करावी लागेल. म्हणजे एक सासू किती दिवसापासून तयारीला लागते की सून आणणार आहे ना. तर कुठेतरी आपल्या आगमनाची तयारी करणारी मुलाच्या अगोदर सुद्धा ती असते. त्याकरता तिच्या मनापासून तिचे धन्यवाद माना. अनेक सगळ्या गोष्टी, हजारो गोष्टी आपण बोलू शकणार आहे याबद्दल. ओके, अनेक अनेक अनेक. हा, बोला अक्षताबाई, तुम्ही माईक सुरू केला, तुम्हाला सांगायचं आहे. पंचाल मॅडम, तुम्ही माईक सासू सुरू केला. हा, हा सासू ही आईसारखीच असते. आपण एकदा सासरी आल्यावर आईला पण आईची दर्जा देतो, तसं सासूला पण आईची दर्जा दिली तर ती सासू पण आईच बनते. आणि आपण तिला सांभाळून घ्यायला लागतो. कारण का, दोघं ती पण असतात, आपण पण दोघं असतो. म्हणजे सगळ्याला सांभाळून घेणं असते. आणि थँक्यू म्हणा. आपलं, हा, फक्त थँक्यू थँक्यू. म्हणा की तुम्ही मला सांभाळून थँक्यू. घेतला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हो हा. ना. आणि कधी दोघांमध्ये चढ उतार झाले तरी सासू त्यांची मुलाचीच बाजू घेऊन त्यांनाच मानते. म्हणजे माझी बाजू घेऊन त्यांनाच दोन शब्द सुनवते. अच्छा, हा, म्हणजे त्याकरता अशा धन्यवाद. बाबतीत. ओके, खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. अक्षता ताईंचं म्हणणं आहे की सासूबाई, माझं जरी चुकलं तर तुम्ही माझीच बाजू घेता आणि तुमच्या मुलाला रागवता, याकरता खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. असं मात्र अक्षता ताईंचं आहे, माझं नाहीये. ओके. त्याकरता खूप खूप धन्यवाद. तर बघा, त्या नात्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये कुठं किती सुरक्षितता निर्माण झाली आहे. त्या नात्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये कुठं आनंद आलेला आहे. ओके, कुठं मी जबाबदारी वाटून घेऊ शकते, या सगळ्या गोष्टी बघा. प्रत्येकाने आपल्या आपल्या आयुष्यामध्ये त्या व्यक्तीचं अस्तित्व काय आहे हे शोधा. समजा जर ते नसते तर काय असतं हे पण शोधा. बरोबर. नेमकी आता अक्षताताई यांची सासू आहे, सेम तशीच सगळ्यांची सासू असेल असं मी नाही म्हणत. प्रत्येकामध्ये स्वभाव वेगळा असेल, हो ना. पण कुठे कठोर स्वभाव असेल, त्या कठोरतेमध्ये का हे शोधा. बरोबर, कारण त्यांच्या आई वडिलांनी त्यांना तसं वागवलंय, त्यांच्या सासू सासऱ्यांनी त्यांना तसं वागवलंय. आपल्याला त्यांची पण कीव आली पाहिजे तेथे. आपल्याला माहित आहे तेच तर पीडितांचे पीडित आहेत, आहे ना. ज्या अर्थी तुम्ही इथे हा शब्द टाकला आहे, याचाच अर्थ कुठेतरी तुम्ही दुखावले आहेत त्या नात्यामध्ये. पण या नात्यात तुम्ही दुखावले आहेत, त्यांची भूमिका काय आहे, आपली भूमिका काय आहे, हे बघा. येथे आपल्याला दोष नाही काढायचा आहे, परंतु आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे, आदर निर्माण करायचा आहे. की मग आदर केव्हा निर्माण होईल, जेव्हा आपण त्यांच्या जागेवरून स्वतःला बघणार. आपल्याला त्या जागेवर स्वतःला ठेवायचंय की ती व्यक्ती, जोडीदार असू दे, बहिणी असू दे, भाऊ असू दे, सासू असू दे, आई वडील असू दे, तेव्हा ते स्ट्रिक्ट किंवा तेव्हा ते चुकीचे, तेव्हा ते वाईट आपल्यासोबत का वागलेत, त्यांच्या जागेवर आपण ठेवूया स्वतःला. त्यांच्या आरशामधून स्वतःला बघूया आणि मग बघा आपल्याला किती कृतज्ञता त्यांच्याबद्दल वाटते. तर कधी बंधनं जरी टाकले असतील तरी आपल्या भविष्याचा, आपल्या सुरक्षिततेचा विचार करून टाकले असतील, कारण त्यांनी तसं आयुष्य अनुभवलेलं आहे. आणि म्हणून तेव्हा तसं तसं वागलं असतील, तेव्हा तुम्ही तसे वागले, त्याकरता पण धन्यवाद. ओके. हा, एवढे गंभीर होऊ नका. तुम्ही एकदम तुमच्या हिस्ट्रीमध्ये गेलेले आहात. सगळेजण इतिहास अनुभवताय तुमच्या आयुष्याचा, बरोबर. पण बघा, तुम्ही त्या जागेवर जाऊन बघा, तेव्हा दुखावलेले ते नाते ते का दुखावले गेले, त्यांच्याकडून बघा, त्यांच्या जागेवरून बघा, आणि तुम्हाला नक्कीच समजेल की हो, येथे माफी आणि कृतज्ञतेची गरज आहे. त्या नात्याला सुद्धा गरज आहे, प्रेमाची, आपुलकीची. त्या झाडाला, जे वृक्ष आहे आपलं, त्या वृक्षाला गरज आहे आता पाण्याची. आणि ते पाणी म्हणजे काय, तर आदर. ते पाणी म्हणजे कृतज्ञता आणि ते पाणी म्हणजे प्रेम. पुन्हा आपण ते नातं फुलवूया. ओके, लिहा त्या नात्याबद्दल 10 वाक्य. ज्यांनी सासूबाई लिहिलं, 10 वाक्य लिहा. बघा, तुम्हाला 10 वाक्य नाही, तुम्हाला त्यापेक्षा जास्त चांगले वाक्य सापडणार. ओके, आणि जर हिंमत असेल तर बोलून दाखवा त्यांना. ओके,
नक्कीच हिंमत असेल तर याचा अर्थ, कारण आपण आहे ना चांगल्या गोष्टी बोलायची हिंमतच करत नाही. हो की नाही? तक्रार पटकन करू शकतो, पण थँक यू आपण म्हणूच शकत नाही. मला असं वाटते, की अंतर्मनापासून सगळ्यांनी तेवढा प्रयत्न करा. आणि जसं आता सुलभाताईंनी म्हटलं, की मॅम मी आज त्यांना हे 10 वाक्य लिहून दाखवणार लिहिते आहे आणि त्यांना वाचून दाखवणार आहे. तर तेव्हा त्यांचे हावभाव बघा किती छान होतात. तर ती कृतज्ञता तिकडनं सुद्धा तुमच्यापर्यंत यायला लागते, की ही सुलभा माझ्याबद्दल एवढा विचार करते, या सुलभाच्या मनात माझ्याबद्दल एवढी कृतज्ञता आहे. आणि बघा उद्याचा दिवस किती छान असतो तर अधिक. कारण आपण जे पेरतो ना ते उगवायला लागतं. आपण पेरलेला तिरस्कारच उगवेल. आपण पेरलं प्रेम तेच येणार. आपण दिली कृतज्ञता तर कृतज्ञताच येणार. आणि मी जसं म्हटलं, की प्रत्येक नात्याला गरज कशाची आहे? तर प्रत्येक नात्याला गरज आहे समजून घेण्याची. आणि माझ्या आयुष्यामध्ये तुमचं मूल्य आहे, तुमची किंमत आहे, तुमची गरज आहे याची. आणि जर काय समोरच्याला तुम्ही सांगितलं, की हो तुमची पण आम्हाला गरज आहे, तर मग बघा त्यात कितीही चुकीचे लोक वागलेले असू दे, त्यांच्यामध्ये बदल होतेच. ओके. चॅटबॉक्समध्ये पुढील अनेक नाते आलेले आहेत. पती पत्नी झालं आहे, सासू सून झालेलं आहे, पती झाला आहे, बहिणीबद्दल किती बहिणी बहिणी आहे, एकमेकींसोबत शेअर करू शकतो. लोक म्हणतात माय मरो पण मावशी जगो. आपल्या पोराला मावशी म्हणायला कोणीतरी आहे, याकरिता त्या ब्रह्मांडाचे धन्यवाद माना. तिचे धन्यवाद माना, की माझ्या आयुष्यामध्ये एक नातं आहे, की माझ्या लेकरांना मावशी आहे. ज्यांना बहिणीच नाही त्यांच्या आयुष्यामध्ये मावशी म्हणायला कोणी नाही आहे. हो की नाही? ज्यांना बहिणीच नाही त्यांच्या आयुष्यात हेवा दावा पण नाहीये, माझा ड्रेस तू घातला, माझं हे तू घेतलं यासाठी. आहे ना? त्या कधीतरी आपण बहिणी लहानपणी खूप छान नातं होतं आपलं. ते नातं आठवा. ते बालपण तुझ्यासोबत छान गेलं त्याकरता खूप खूप धन्यवाद. मोठं असू तर तिच्या लहान असू तर तिच्या लग्नामध्ये केलेली ती मस्ती त्यासाठी तिचे धन्यवाद माना. मजा जे काही आपण म्हणूया लहान असू आणि आपण जर मोठं असू तर तिचं ते अनुभवलेलं बालपण, मोठी बहीण म्हणजे एक आई असते, ते तिच्या आपण अनुभवलं यासाठी मनापासून धन्यवाद माना. आहे ना? किती किती बोलावं बहिणीबद्दल. हजारो तुम्हाला वाक्य सापडतील. एकमेकांच्या सुखामध्ये दुःखामध्ये आपण एकमेकींना सोबत देतो. आपले सेम आपल्या आई-वडिलांची पडछाया आपण दोघेही आहोत. आपण दोघेही आपल्या आई-वडिलांसारखे आहोत. त्याकरता खूप खूप धन्यवाद. हो ना? अनेक गुण बहिणीमध्ये सारखे असतात. असालही तुम्ही भिन्न, तरीही तरीही तुम्ही एकमेकींसाठी आहात. याकरता खूप धन्यवाद. एकमेकींच्या हक्कासाठी लढणाऱ्याच बहिणी असतात. होतं थोडंसं उणे-दुणे. तर त्यामध्ये मात्र त्या अनुभवलेल्या त्या नात्याबद्दल ना काय काय छान झालेलं आहे आतापर्यंत दोघींमध्ये, त्या गोष्टी आठवा आणि त्याकरिता मनापासून आभार व्यक्त करा. कधीतरी तर प्रेम होतं ना बहिणीचं एकमेकींवर, त्याकरिता मनापासून आभार व्यक्त करा. याचाच अर्थ तुम्ही बहीण लिहिलाय, कारण तुम्ही त्या बहीण या नात्यापासून दुखावले आहात. आई आणि मुलगी, आई आणि मुलीबद्दल किती बोलणार? ओके. मुलगी आहे याकरिता धन्यवाद. आई आहे याकरिता धन्यवाद. आईबद्दल जर आभार मानायचे तर ते बालपण, जन्म दिला त्याकरिता धन्यवाद. आणि तिथून जे आईबद्दल धन्यवाद सुरू होतं ना, विचारूच नका. मुलीबद्दल धन्यवाद किती मानायचे? ती मुलगी म्हणून तुमच्या आयुष्यात आली त्याकरिता धन्यवाद. तुम्हाला माहिती आहे आपण एका लेवलनं अनेक सगळ्या गोष्टी ग्रँडमास्टर्स मध्ये शिकत असतो. सोल कसा येतो इथून पासून शिकत असतो. तर एक सोल आपल्या आयुष्यामध्ये आला ज्याकरिता आपण धन्यवाद माना. त्यांनी आई आणि वडील म्हणून आपली निवड केली त्याकरिता धन्यवाद माना. मुलगी लहानपण तिचं तुम्हाला बालपण अनुभवता आलं. तुम्ही सांगितलेल्या अनेक सगळ्या गोष्टी तिने ऐकल्या. अनेक किती किती बोलावं. थोडी मोठी झाल्यानंतर आपली एक मैत्रीण झाली. थोडी अधिक मोठी झाल्यानंतर एक जबाबदार व्यक्ती झाली. आणि आता तुम्ही म्हातारे आहात तेव्हा ती तुमची आई आहे हे विसरू नका. ओके. त्याकरिता खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. किती बोलावं प्रत्येक नात्याबद्दल. तर दीर आणि वहिनी कोणी टाकलं आहे? दीर आणि वहिनी
किती मला बोलायला लावता तुम्ही. दीर आणि वहिनी या नात्याबद्दल काय काय बोलणार. बघा, तेच ते खट्याळ नातं असतं जे दीर आणि वहिनीचं असतं. एकमेकांचं चिडवा चिडवीचं म्हणूया, एकमेकांना हा यस. तर या नात्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करा की ते आपल्या आयुष्यामध्ये आहेत. हो ना. दीर आहे तर अगदी लहान भावासारखा आपल्यासाठी असतो. त्या दीरामध्ये आपल्याला भाऊ दिसत असतो, त्याकरिता धन्यवाद माना. वहिनी वहिनी म्हणून घरामध्ये फिरत असताना ज्या त्या काय म्हणूया ते चिडवणं म्हणूया, त्यासाठी धन्यवाद माना. हं? मुलांची काळजी घेणारा काका असतो लहान, त्याकरता धन्यवाद म्हणा. किती हजारो गोष्टी सापडतील, त्यांच्यासाठी तुम्ही करत असलेल्या अनेक गोष्टी त्यांनी ती संधी दिली, त्याकरता धन्यवाद माना. कधी तुम्ही रागावले असाल तरीही तरीही ते कोणाजवळ बोलले नसतील, त्याकरता धन्यवाद माना. तुम्ही सांगितलेल्या अनेक सगळ्या काय म्हणूया चांगल्या गोष्टी त्यांनी ग्रहण केल्या, त्याकरिता धन्यवाद माना. वहिनी आणि दिराचं नातं खरंच खूप सुंदर नातं असतं. तर या नात्यामध्ये विश्वास असतो, आपुलकी असते, थोडी चिडवा चिडवी खट्या काय म्हणूया आपण त्याला, अनेक सगळ्या गोष्टी आहेत, आहे ना. त्याकरिता मुलांना एक काका आहे आणि काका म्हणून किती सगळ्या गोष्टी तुमचं बाळ लहान असताना त्यांनी नक्कीच खूप प्रेमाने काकांनी वागवलं असेल, त्या संगोपनामध्ये सहभागी करून घेतलं असेल, त्याकरता धन्यवाद म्हणा. तुम्ही टाका एखादी गोष्ट तुमच्याकडे असेल तर तुमच्या दिराविषयी जे विशेष त्यांनी केलं असेल, आहे की नाही. अनेक अनेक गोष्टी आहेत, अनेक बोलू शकतो आपण. आता पुढचं रिलेशन घेऊया. तुम्ही टाकलं म्हणून मग दीर आणि वहिनी टाकलाय. ओके, तर दीर आणि वहिनीचे काय काय आभार मानावे हे तर खूपच आहे, खूपच आहेत, आहे ना. नवीन वहिनी घरामध्ये आल्यामुळे जे घराला नवं वातावरण मिळालं, ते दीर आणि वहिनी जे अनुभवत असतं ते खूप वेगळं असतं. मी जे सांगितलं तो खट्याळपणा दीर आणि वहिनीच्याच नात्यामध्ये असतो. हो ना. हा, एका दीराला एक छान मैत्रीण सुद्धा मिळत असते जेव्हा वहिनी घरामध्ये येते. हो ना. बघा किती सारं आपण या नात्याबद्दल बोलू शकतो. सासू सुनांबद्दल पुन्हा विचारलं आहे. भाऊ विषयी, भाऊ आपल्या आयुष्यामध्ये आहे याकरता खूप धन्यवाद म्हणा. हो ना. ती दिवाळी, ती रक्षाबंधन त्याच्याशिवाय साजरी करणं किती दुःखद असतं. ज्याला भाऊ नाही त्याला विचारा, हो की नाही. मग तर तुमचा भाऊ तुमच्या आयुष्यामध्ये आहे याकरता पहिले तर खूप धन्यवाद माना. आणि अजूनही जर तो रक्षाबंधन करत असेल तुमची, तर त्याकरता तर मनापासून धन्यवाद म्हणा. या येणाऱ्या रक्षाबंधनला तुमच्या भावासाठी रिटर्न गिफ्ट घ्या, जो व्हिडिओ मी उद्या क्रिएट करणार आहे नवा. हा, आहे ना. दिवाळीला जर तुमचा भाऊ तुम्हाला विचारपूस करत असेल तर नक्कीच त्यासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद म्हणा. मामा म्हणून तुमच्या बाळांना छान वागवत असेल तर त्याकरता सुद्धा खूप धन्यवाद म्हणा. किती 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 किती. आणि तुम्ही नसताना तुमच्या मुलांची काळजी घेणारा, असं म्हणत असतात, मा म्हणजे एक शब्द आहे आणि मा मा म्हणजे दोन शब्द आहेत, बरोबर. मा मा म्हणजे दोन दोन आई एवढं प्रेम लावणारा तो मामा असतो. याकरता तुमच्या मुलांकडून त्याचे धन्यवाद म्हणा. किती किती बोलणार त्या प्रत्येक नात्याबद्दल, किती बोलणार. जेवढं बोलचाल तेवढं कमीच आहे. ओके. जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये कधी कुठं दुःख वेदना आल्या असतील, तेव्हा जर तुमच्या पाठीशी तो वडिलांच्या भूमिकेमध्ये राहिला असेल, त्याकरता धन्यवाद म्हणा. बरोबर. अनेक गोष्टी आई आणि वडिलांबरोबर आपण शेअर करत नाही, पण आपल्या भावाला आपण हक्काने सांगतो, त्याकरता धन्यवाद म्हणा. अनेक वेळा आपल्या भावाला आपण काय म्हणूया ते भांडण होतं बहीण भावाचं, आहे ना. त्या भावाला नाही, त्याच्यासाठी तुमच्यासाठी त्यालाच मार भेटतो, असं अनेक वेळा होतं. त्या सगळ्या गोष्टींसाठी, तुमच्या आयुष्यामध्ये त्याच्या असलेल्या स्थानासाठी त्याला मनापासून धन्यवाद म्हणा. आहे ना. किती साऱ्या गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या. तुम्ही थकून जासाल, प्रत्येक नात्याबद्दल शोधसाल ना, तेव्हा तुम्ही थकून जासाल बोलताना. एवढ्या गोष्टी तुम्हाला धन्यवाद मानायसारख्या भेटणार आहेत. पुढे ननद भावजय, अरे डबल, दीर डबल आले आहेत, ननद भावजई डबल आलेले आहेत. ती वहिनी ती ननद, बघा बरं किती ते नातं असतं. तर एकच व्यक्ती अशी असते
त्यांचा भाऊ की आपण दोघेही त्यांच्यावर सारखं प्रेम करत असतो, सारखा हक्क दाखवत असतो. आणि पहिले तर काय थँक्यू म्हणा त्या नणदला. आता आता पहिलं नातं कोणाचं? बहिणीचं, हो ना? तुम्ही काय म्हटलं? नणद भावजाई, पहिले नणद. तर नंदेला थँक्यू म्हणा. काय तर तिचं लग्न होतं, तिचं ते लहानपणापासून घर असते की नाही घर? कोणाचं घर असते सगळ्यात पहिले? नणदचं असते. तिथे तिचं बालपण गेलेलं असते. आणि जाते कोण नंतर? आपण. लक्षात घ्या, आपण मागून जातो आणि त्या नंदेचे ते सगळे हक्क आपण घेतो. त्यांचे आई वडील नंदेला एखादी गोष्ट सांगायच्या अगोदर सुनेवर जास्त विश्वास ठेवतात. बरोबर? ओके. तिची ती जागा आपण घेतो की नाही घेत? आणि ती पण आपल्याला वहिनी म्हणून केवढं स्वीकार करते, तर त्याकरता अगदी मनापासून धन्यवाद म्हणा ना त्या नात्याचे. ओके. तुमच्या मुलांना एक प्रेमळ आत्या आहे, याकरता धन्यवाद म्हणा. आजच्या जगामध्ये एकटा मुलगा एकटी मुलगी आहे, अनेक लोक असे आहेत की त्यांना आत्याच नाही आहे. अनेक मुलं असे आहेत. हे नाते काय म्हणूया, हे नाते ना समाप्त होत आहेत. आत्याचे, मावशीचे, एकटा एकटा मुलगा एकट्या मुलगी, या या सगळ्या गोष्टीमध्ये अनेक मुलांना मामा नाहीये, अनेक मुलींना मावशी नाहीये, तुमच्या अनेक मुलांना आत्या नाहीये. बरोबर ना? अनेक जणींना दीर नाहीये, अनेक जणांना, अनेक मुलांना काका नाहीये अनुभवायला. हो की नाही? जेव्हा एकटा असतो तेव्हा. तर तुमच्या आयुष्यामध्ये ती नणद आहे, त्याकरता मनापासून धन्यवाद म्हणा. तिने तिची जागा आपल्यासाठी तयार केली आहे, याकरता धन्यवाद म्हणा. तिच्याकडून मिळत असलेल्या आधाराला धन्यवाद म्हणा. सुखदुःखामध्ये अनेक वेळा अनेक गोष्टी सिक्रेट आपण तिच्या सोबतच शेअर करतो, त्याकरता धन्यवाद म्हणा. आता तुम्ही शोधा तुमच्या नणदबाई मधलं. ओके, कारण सेशन मोठं होत आहे म्हणून. भाऊजाईसाठी काय म्हणसाल? तर आपल्या भावाच्या आयुष्यामध्ये ती आली ना, त्याकरता मनापासून धन्यवाद म्हणा. मी नसताना माझ्या आई वडिलांची तू काळजी घेते, याकरता धन्यवाद म्हणा. तुमचा भाऊ आज रोजी तुमची विचारपूस करत जर असेल ना, तर त्याकरता मनापासून त्या वहिनीचे धन्यवाद म्हणा. का म्हणा? तर कुठंतरी तिचे संस्कार आहेत, तिचं ते प्रेम आहे की ती तुमच्या भावापासून तुम्हाला लांब करत नाही. याकरता त्या भाऊजाईचे, त्या वहिनीचे धन्यवाद म्हणा. हो ना? तुमच्या आई वडिलांची काळजी घेते, त्याकरता धन्यवाद म्हणा. तुमच्या सुखामध्ये दुःखामध्ये ती वहिनी असते हजर. बघा, तुम्ही कर्तव्य पार पाडणाऱ्या वहिनी हजर असतात, तिच्यासाठी तिचे मनापासून धन्यवाद म्हणा. काय आहे ना, आज जरी तुमचं नातं खराब असेल ना, तरीही तिने भूतकाळामध्ये तुमच्यासाठी काय काय केलं आहे ना, या सगळ्या गोष्टी आठवा. या घरामध्ये आलेली ती नणद असू देत किंवा ती भाऊजाई असू दे, सुरुवातीलाच हे नातं खराब नव्हतं. ज्या अर्थी आज तुम्ही इथं लिस्टमध्ये नातं टाकलं आहे ना, या अर्थी आज ते नातं कुठेतरी दुरावलेलं आहे. बरोबर? ते दुरावलेलं नातं आज दुरावलं आहे, पण पूर्वी मात्र हे नातं खूप छान होतं. नक्कीच हे नातं खूप छान होतं. कोणतंच नातं सुरुवातीला वाईट नसते. पण मग हे बिघडत जातं हळूहळू हळूहळू. अपेक्षांचं ओझं नात्यावर पडलं की मग ते नाती बिघडत जातात. समजून घेतलं नाही की नाती बिघडत जातात. तर जर का ह्या सगळ्या गोष्टी आज तुमच्या आयुष्यात असतील, तरीही तिने भूतकाळात तुमच्यासाठी काय केलंय, त्या नणदबाईंनी आणि त्या वहिनीनी, त्या दोघींसाठी सुद्धा तुम्हाला सांगते आहे की शोधा आणि धन्यवाद माना, धन्यवाद माना, धन्यवाद माना. माझ्या लिस्ट मधले अनेक नाते आता संपले आहेत आणि आपलं सेशन सुद्धा. ठीक आहे मनीषा भोसले, सॉरी ताई, बोलत नाही आहात, ठीक आहे. तो भूतकाळ झाला, जो काही गुन्हा त्यांच्याच्याने झाला होता, त्याकरता त्यांना माफ करा. पण मग मला सांगा, जे काही घेतलेली, चोरलेली जी काही वस्तू असेल, ती वस्तू, वास्तू किंवा जे काही मोठं होतं की नातं मोठं होतं, ते बघा. तो प्रसंग घडायच्या अगोदर तुमचं नातं चांगलं काय होतं, या नात्याबद्दल धन्यवाद माना. बरोबर? ज्या घटना घडल्या आहेत त्यामधून बाहेर निघता येतं का? त्या घडलेल्या एखाद्या घटनेची, चुकीची त्यांना शिक्षा मिळालीच असेल नक्कीच. तुमच्याकडून मिळालेला दुरावा हीच बऱ्याच वेळा शिक्षा असते. पण आपण अजूनही जर तेथे दुरावा आणि रागच व्यक्त करत राहिलो, तर ते खतखत आपल्याच आतमध्ये सुरू आहे. या गोष्टीकडे लक्ष द्या. ती खतखत, तो जाळ, त्या ज्वाला आपल्याला स्वतःमधून, त्यापासून आपल्याला स्वतःला मुक्त करायचं आहे. तो प्रेमाचा वर्षाव आपल्याला सगळ्यांसाठी द्यायचा आहे. आणि म्हणून आपल्याला कृतज्ञतेच्या जादूचा वापर करायचा आहे त्या प्रत्येक नात्यासाठी. हा, पुन्हा
सासू म्हटलं मगा कोणीतरी, तर सासू फक्त मुलींचीच नसते, मुलांची सुद्धा सासू असते. तर त्यांनी त्या सासूबाईंनी आपल्याला त्यांची मुलगी दिली, याकरता खूप खूप धन्यवाद. हो ना. हक्क, त्यांची मुलगी आमच्यावर सगळ्यात जास्त हक्क गाजवते, याकरता पण खूप खूप धन्यवाद. ओके. आम्ही त्यांच्या मुलीकडे एक विश्वासाने आमचं घर सोपवू शकत आहे, त्याकरता मनापासून धन्यवाद. त्या सासूबाईंनी आपल्या मुलीसोबत दुरावा निर्माण केला, अनेक संस्कार तिच्यावर चांगले दिले, अनेक गोष्टी तिला छान शिकवून पाठवल्या आणि म्हणून आपला संसार खूप सुरळीत झाला आहे, याकरता खूप खूप धन्यवाद. विवाहापूर्वी माझी जोडीदार, ओके, तिची त्यांनी विवाहापर्यंत खूप छान काळजी घेतली, त्यांना शिक्षण दिलं, याकरिता मनापासून धन्यवाद. थोडं तर त्या अनेक नात्यांसाठी आपण, सासू मुलींनाच नसते ना, मुलांना सुद्धा सासू असते की नाही. येस, त्या अनेक नात्यांसाठी आपण तेवढेच धन्यवाद 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 मानू शकतो. आणि हो, आज आपल्याला तुम्हाला जे नातं सुधारायचं आहे, ज्या नात्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची आहे, त्यासाठी आपल्याला ही 10 पॉइंट लिहायचे आहेत आणि पुढे जायचं आहे. आता पुन्हा एक प्रश्न अनेक जण विचारतील, मॅम ते नातं खूप सुधारायचं होतं, पण आज रोजीनं ते नातं आयुष्यातून निघून गेलं आहे किंवा त्या व्यक्तीच आयुष्यातून निघून गेलेले आहेत, म्हणजेच काय, तर त्यांना देवाज्ञा झालेली आहे, ते पंचतत्वात विलीन झालेले आहेत. आता कसं करावं? आता तर त्यांची माफी मागायची आणि ती कृतज्ञता व्यक्त करायची राहूनच गेली. मात्र त्या नात्याला मी अनेक वेळा दुखावलं आहे. आता मला शेवटी असं वाटत होतं की ते नातं खरं गड्या, एवढ्या सगळ्या संभाषणामध्ये अनेक सगळ्या गोष्टी चुकल्या, काही काळजी करू नका, काही काळजी करू नका. तुम्ही त्या नात्याबद्दल कृतज्ञता आजही व्यक्त करू शकता. नक्कीच त्यांच्यापर्यंत त्या भावना पोहोचतील नाही पोहोचतील हे मी नाही सांगत, पण मी एवढं सांगते की हे 10 वाक्य लिहून त्याबद्दल आभारी आहे बोलल्यामुळे तुम्ही तुमचं हार्ट चक्र, सोलर चक्र आणि तुम्ही ज्या एनर्जीसह जगत आहात, ज्या नकारात्मक ऊर्जांसह जगत आहात, त्या मात्र नक्कीच कट होतील. तिथे कृतज्ञता येईल, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे निघाल, तुम्ही स्वतःची अधिक चांगली प्रगती करायला पुढे जाल, एवढं मात्र नक्की. चला तर मग आजची आपण कृती बघूया. आजच्या सेशनची कृती काय आहे? आजच्या सेशनची सेम दररोज प्रमाणे तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची यादी तयार करा. प्रत्येक वरदानाविषयी तुम्हाला का कृतज्ञता वाटते हे लिहा. तुमची यादी परत 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 वाचा आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे म्हणा. दररोजचीच ही कृती. तुम्हाला सुधार कराव्याशा वाटणाऱ्या एका बिघडलेल्या समस्या निर्माण झालेल्या किंवा तुटलेल्या नात्याची निवड करा. कोणतंही एक नातं जे तुम्हाला सुधारायचं आहे आणि तुम्हाला जर जास्त नाते तुमच्या आयुष्यामध्ये खराब झालेले असतील तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता. त्यांची निवड करा, शांत बसा आणि त्या व्यक्ती बरोबरचे नाते सुधारावे म्हणून तुम्ही तिची निवड केलेली आहे. तिच्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटणाऱ्या 10 गोष्टी लिहा. 10 गोष्टी लिहा आणि त्या 10 गोष्टीबद्दल मनापासून त्यांना धन्यवाद म्हणा, आभारी आहे म्हणा, कृतज्ञता व्यक्त करा. रात्री झोपी जायच्या अगोदर आपला जादूचा दगड घ्या, त्याला छानशी गोष्ट सांगा. ज्या आजच्या दिवसामध्ये खूप छान झाली आहे ती गोष्ट त्याला सांगा आणि आणि त्या कृतज्ञतेच्या भावामध्ये झोपी जा. असं आजची कृती आपल्याला. तर तुम्ही सगळेजण खूप धन्यवाद तुम्हाला तुमच्या त्या मेसेजमुळे सेशन मोठं झालं, पण मात्र कुठेतरी खरंच त्या नात्यांबद्दल, अनेक नात्यांबद्दल कृतज्ञता का बाळगावी, बोलण्याच्या ओघाओघामध्ये माझ्या सुद्धा अनेक सगळ्या गोष्टीचं स्मरण होऊन गेलं. त्याकरता मनापासून धन्यवाद, खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. मला वाटलंही नव्हतं की आजचं सेशन आपण एवढं मोठं घेणार आहे, पण आज सकाळी जेव्हा तो विचार क्रिएट केला होता की आजचं सेशन भरभरून खूप छान झालेलं आहे आणि तो जादूचा दिवस मात्र आपण आज अनुभवला. खूप धन्यवाद ब्रह्मांडीय ऊर्जा, खूप खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आत्मा नमस्ते सगळ्यांना. नमस्ते मॅडम. नमस्ते. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते सर्वांना.